नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनीता गायकवाड. आज आपण एका अतिशय सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्येबद्दल माहिती घेणार आहोत. ते म्हणजे पोटातील जंत. आपल्या ग्रामीण भागात अनेक लहान मुलांना तसेच काही मोठ्या व्यक्तींनाही पोटात जंत होण्याचा त्रास दिसून येतो. पण ही जंत नेमके कसे होतात ते जाणून घेऊ. आपल्या आजूबाजूच्या मातीमध्ये, धुळीत, घाण पाण्यात किंवा अस्वच्छ अन्न पदार्थांमध्ये जंतांची अंडी असू शकतात. शौच केल्यानंतर हात व्यवस्थित न धुता जेवल्यास, नखे मोठी ठेवल्यास, उघड्यावरचे अन्न खाल्ल्यास किंवा दूषित पाणी प्यायल्यास हे अंडी आपल्या पोटात जातात आणि त्यातून जंत तयार होतात. आता प्रश्न येतो की जंत झाल्याची लक्षणे कोणती? वारंवार पोट दुखणे, भूक कमी लागणे, वजन न वाढणे, अशक्तपणा जाणवणे, लहान मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे, रात्री झोपेत दात घासणे, गुदद्वाराजवळ विशेषतः रात्री खाज येणे, मळमळ होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जंतांची. काही वेळा मुलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया देखील जंतांमुळे होऊ शकतो. मग आता डॉक्टरांकडे कधी चाल बरं? जर पोटदुखी सतत होत असेल, वजन कमी होत असेल, मुलांची वाढ खुंटली असेल, वारंवार उलट्या होत असतील, शौचामध्ये जंत दिसत असतील किंवा जुलाब, ताप, अशक्तपणा यांसारखी लक्षणे वाढत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जंत झाल्यावर घरी कोणती काळजी घ्यावी बरं? डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर आणि व्यवस्थित डोसमध्ये घ्या. भरपूर स्वच्छ पाणी प्या. हात साबणाने वारंवार धुवा. नखे कापून स्वच्छ ठेवा. रोज अंघोळ करा. अंथरूण, चादरी आणि अंतवस्त्रे स्वच्छ धुवा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जंत पुन्हा होऊ नये यासाठी काय करता येईल बरं? यासाठी शौचालयाचा वापर करा आणि उघड्यावर शौचास जाणे टाळा. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने धुवावेत. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. उकळलेले किंवा सुरक्षित स्वच्छ असे शुद्ध पाणी प्यावे. लहान मुलांची नखे नियमित कापावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी जंताची औषधे घ्यावीत. लक्षात ठेवा, पोटातील जंत ही साधी समस्या वाटली तरी ती मुलांच्या वाढीवर, रक्ताच्या प्रमाणावर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करू शकते. म्हणून स्वच्छता पाळा, योग्य काळजी घ्या आणि निरोगी राहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. लवकरच भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.